माना उदासीन देही काही करू नको. हात केलता ना मी आता भास्कर म्हणून. झालो उदासीन देही एका विन चाड नाही. अर्थ अनर्था सारिखा करून ठेविला पारिखा. झालो उदासीन देही. हो काय चाललंय हो? कशासाठी बडबडे? राहू दे ते तुळस, काही नाही उपयोगाचं, संध्याकाळचं नाही घेऊ. झालो उदासीन देही एका विन चाड नाही. उपाधी वेगळा तुका राहिला सोहळा. झालो उदासीन देही एका विन चाड नाही. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे या.
कधीचा विसारू संताचा बोलाने कधीचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या तुमकोनिया मानदंभ करीतो कीर्तन झालो उदासीन देही एकाविन चाड नाही प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी त्रैवार्षिक स्वरूपाचा पुरुषोत्तम मास तथा अधिक मासाच्या पवित्र पावन कालखंडामध्ये संपन्न होत असलेला आंभोरे या पवित्र पावन भूमीमधील अखंड हरिनाम महोत्सव अखिल महाराष्ट्राला ज्यांच्या जन्मानं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक दिव्य देणगी महाराष्ट्राच्या संप्रदायाला ज्या गावानं दिली ते आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तुमचं आंभोरे हे गाव. आंभोरे गावाने राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काय योगदान दिलंय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, पण पारमार्थिक वारकरी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये या आंभोरे गावानं महाराष्ट्राच्या वैदिक वारकरी पंथाला ज्यांच्या जन्माने एक दिव्य देणगी दिली ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय आमचे आजे गुरु स्वानंद सुखनिवासी पूजनीय लक्ष्मण बाबा यांचं खऱ्या अर्थानं ही जन्मभूमीचं गाव. लक्ष्मण बाबांच्या रूपानं तुम्ही आंभोरकर मंडळींनी अखिल महाराष्ट्रातल्या या वारकरी संप्रदायाला जी दिव्य देणगी दिली त्या देणगीची तुलना जगतातल्या कुठल्याही दानाशी होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा काही गोष्टी अति दुरत्वात या दोषाच्या माध्यमातून त्या गोष्टीचं महत्व कळत नाही. किती गोष्ट फार आपल्यापासून दूर आहे म्हणून दूरच्या गोष्टीचं महत्व माणसाला लवकर कळत नाही, हा एक दोष आहे. आणि दुसरा शास्त्रामध्ये आणखी एक दोष सांगितला, त्या दोषाला अतिसमीपत्वात असं म्हटलं जातं. एखादी गोष्ट महत्वाची आहे पण ती महत्वाची असलेली गोष्ट जर आपल्या अत्यंत जवळ असेल, अत्यंतिक समीप असेल किंवा जर त्या गोष्टीचा आपल्याला रोज उठून नित्य परिचय होत असेल
तर अशाही मोठ्या माहिम्यपूर्ण गोष्टीचं महत्व माणसाला पटत नाही, कळत नाही. काय दोष आहे का ती व्यक्ती, ती गोष्ट, तो पदार्थ, ती वस्तू आपल्याला रोज दिसते. अति समीपत्वात या दोषाच्या योगानं जवळच्या व्यक्तीचं महत्व माणसाला कळत नाही. पण तुम्हाला आंभोरकर मंडळींना हे माहित नाही की तुमच्या पूर्वजांनी किंवा खेमनर परिवाराच्या पूर्वीच्या पूर्वजांनी वेदाची परंपरा सांगणाऱ्या या वैदिक वारकरी संप्रदायाला तुम्ही काय देणगी दिलेली. लक्ष्मण बाबांचं जीवन रात्री चंदिले नानांच्या मुखातून आपण ऐकलं असणार आहे. त्यांचं किंवा त्यांच्या पूर्वजांचं हे जन्मगाव, या गावातून ही मंडळी पुढे इगतपुरी या ठिकाणी त्यांच्या मामाच्या गावाला गेली आणि त्या ठिकाणी ती मंडळी स्थायिक झाली. मोठ्या मोठ्या प्रकृतींचा संसर्ग, सत्संग त्यांच्या जीवनामध्ये लाभला आणि आज यावत चंद्र दिवाकर वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये ज्या संस्थेचं अतुलनीय योगदान राहिलेलं आहे, त्या आळंदीची 1917 साली स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी संस्थापित केलेली जी वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या वैकुंठवासी जोग महाराजांच्या 4 पट्ट शिष्यांमध्ये स्वानंद सुखनिवासी लक्ष्मण महाराज खेमनर इगतपुरीकर यांचा अग्रक्रम लागतो. बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या श्रीगुरूने संस्थापित केलेली वारकरी शिक्षण संस्था नंतरच्या त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये 1944 ते 1952 ऐका, या कालखंडामध्ये रुक्नर महाराज अत्यंत यशस्वीपणानं लक्ष्मण बाबाने वारकरी शिक्षण संस्थेचा कारभार अत्यंत प्रामाणिकपणानं पाहिला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे दौरे काढून संस्थेचं कार्य वाढविण्याच्यासाठी आपल्या शरीर चंदनाप्रमाणे झिजवलं. आम्हाला आनंद रुक्नर महाराज या गोष्टीचा आहे की ज्या तालुक्यामध्ये आम्ही जन्माला आलो त्या तालुक्यातल्या आंभोरे या गावानं जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेला असा एक दैदिप्यमान हिरा अर्पण केला. आमचं सौभाग्य असं की आम्ही लक्ष्मण बाबांचे पूर्वज ज्या तालुक्यात, त्या तालुक्यात माझा जन्म झाला आणि नुसता जन्म झाला नाही तर 8 वर्ष ज्या लक्ष्मण बाबांनी वारकरी शिक्षण संस्था जतन केली, त्या वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आणि पायिक होण्याचं सौभाग्य मला लाभलं. हे आमच्या जीवनातला मोठा पुरुषार्थ आहे. ऐका, अशा थोर विभूतीच्या जन्मानं पवित्र झालेलं हे आंभोरे गाव आहे आणि म्हणून खेमनर परिवार इथला धन्य आहे की त्या खेमनर परिवारानं असा दैदिप्यमान कोहिनूर हिरा महाराष्ट्राच्या संप्रदायाला प्रदान केला. अशा महात्म्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तुम्ही मंडळींनी या अधिक मासामध्ये हे कार्य या ठिकाणी आरंभलं. त्या निमित्तानं आपल्या समोर मी सेवेकरता ठेवलेला अभंग वैदिक निष्ठ, वारकरी वरिष्ठ, वैष्णव ज्येष्ठ आणि अवतार श्रेष्ठ असलेले तुकाराम महाराज यांच्या अभंग संहितेमधील महापुरुषांनी केलेल्या नामसंकीर्तन या साधनेची साधन शुचिता प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी आज चिंतन करता आपल्या समोर ठेवलेला आहे. हा कार्यक्रम
घडून आणणारे या गावातील हजारो हात असतील, सर्वांच्या अथक परिश्रमाच्या माध्यमातून आंभोरे या गावच्या भजनी मंडळाच्या संयोजनाच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य अशा स्वरूपाचा उपक्रम तुम्ही मंडळींनी या ठिकाणी संपन्न करत आहात. माझ्याशी ज्या मंडळींनी संपर्क केला ते हरिभक्तीपरायण विठोबा जानकू खेमनर, श्री बबन पाराजी खेमनर, श्री रावसाहेब सयाजी खेमनर, सुभाषजी हळनूर, श्रीयुत लक्ष्मणरावजी खेमनर, त्याचप्रमाणे श्रीयुत सांगदेव विठोबा वाकचौरे, हे आणि तत्सम योग्यतेची तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, या कार्याला मूर्त आकार देणारी सर्व अन्नदाते, कार्यकर्ते, आश्रयदाते, आमची या विभागातील सर्व पूजनीय वंदनीय महाराज मंडळी, गायक वादक, सर्व गुणीजन, आणि माझ्यावर ज्यांचं नितांत अशा स्वरूपाचं प्रेम आहे ते आमचे अभिन्न हृदयी संमित्र आदरणीय हरिभक्तीपरायण रुपनर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अधिक मासातील नामयज्ञ. ऐका, अधिक मासाचं महत्व आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की हा अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. ऐका, सौर वर्ष आणि चांद्र वर्ष या दोन पंचांगाचा समन्वय साधण्यासाठी एक 32 महिन्यानंतर येणारा जो कालखंड आहे त्याला अधिक मास असं म्हटलं जातं. त्याला दुसरं एक नामाभिधान आहे, त्याला मलमास असं म्हटलंय. ऐका, आणि हे मलमास नाव त्या महिन्याला प्राप्त झालं. कोणालाही आपलं नाव विकृत असावं असं कधी वाटत नाही. ऐका, आपल्या प्रत्येकाला आपलं नाव चांगलं असावं असं वाटतं. या महिन्याला मलमास हे नाव जेव्हा दिलं गेलं, हा महिना दुःखी झाला. भगवान परमात्म्याकडे गेला आणि भगवान परमात्म्याची शरणागती या महिन्याने पत्करली. विनंती केली की भगवान, अरे जगामध्ये असंख्य अनंत कोटी जीव जंतू भूत मात्र जन्माला येतात. सगळ्यांना ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे नावं मिळतात, आणि मग मलाच हे नाव एवढं विकृत का, मला मलमास म्हटलं गेलंय. भगवंतानं त्याच्यावर कृपा केली, प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की बाबा काळजी करण्याचं कारण नाही. आजपासून या पुरुषोत्तमाचं म्हणजे माझं नाव तुला दिलं गेलं जाईल. तेव्हापासून हा मलमास, अधिक मास, पुरुषोत्तम मास या नामाभिधानानं संयुक्त झाला, संपन्न झाला. त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. का तर भगवंताच्या 1000 नावापैकी पुरुषोत्तम हे भगवंताचं एक नाम आहे, आणि त्या पुरुषोत्तमाचं नाम या महिन्याला दिलं गेलं म्हणून त्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं गेलंय. त्याला आपल्या ग्राम्य भाषेमध्ये आणखी एक नाव आम्ही मंडळींनी दिलंय, धोंड्याचा महिना. काय 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 ऐका, आता कोणत्या धोंड्याचा आहे तो धोंड्या अजून काय आपल्याला सापडला नाही, पण म्हणतात असं की या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई बापूंची फार चंगळ राहते. ऐका, पण याला संयुक्त अशा स्वरूपाचं संयुक्तिक नाव जर कोणतं असेल तर ते अधिक मास आहे. अधिक मास का, तर या महिन्यामध्ये तुम्ही जेही कर्म अधिकत्वानं करा, विक्षेप करू नका माझ्याकडे पहा, इकडे पहा, इकडं, जेही कर्म तुम्ही अधिकत्वानं या महिन्यामध्ये कराल, त्या अधिकत्वानं केलेल्या कर्माचं अधिक फल या महिन्यामध्ये मिळणार आहे. काय 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 म्हणतो मी आता तुम्हाला, जे कर्म अधिकत्वानं तुम्ही जर अधिक स्वरूपाने जे चांगलं कर्म कराल त्याचं चांगलं अधिकत्वानं फल या महिन्यामध्ये मिळणार आहे. ऐका,
या महिन्यामध्ये तुम्ही तप केलं तर त्या तपाचं अधिकत्वानं फल तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. या अधिक मासामध्ये तुम्ही दान धर्म अधिकत्वानं केला. ए मावशे ऐक इकडं, दान धर्म या महिन्यामध्ये अधिकत्वानं केला तर या महिन्यामध्ये तुमच्या हातून घडलेल्या दान कर्माचं फल तुम्हाला या महिन्यामध्ये अधिकत्वानं मिळणार आहे. म्हणून या सप्ताहामध्ये जे मंडळी दान करत असतील, देणगी देत असतील, अन्नदान करत असतील, आज वाटत असेल त्यांना आमचे 10-20 रुपये खर्च होता, पण हा महिना संपता क्षणी त्यांना लॉटरी लागणार आहे. दान धर्माच्या कर्माचं अधिकत्वानं फल या महिन्यामध्ये मिळत आहे. ऐका, या महिन्यामध्ये भगवान नामचिंतनाची सेवा जर तुमच्याकडून अधिक झाली तर त्या नामचिंतनाचं फल तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस अधिकत्वानं मिळणार आहे. ही या अधिक मासाची विशेषता आहे. हे झालं का? चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फल अधिकत्वानं ज्या महिन्यात मिळतंय त्या महिन्याला अधिक मास असं म्हणतात. कोणता महिना? बोला. अधिक मास का? तर अधिक केलेल्या चांगल्या कर्माचं अधिक फल या महिन्यामध्ये मिळणार आहे. ऐका, ही एक बाजू तुम्ही ऐकली, पण दुसरी बाजू ऐका. जे दुष्कर्म, जे वाईट कर्म या महिन्यामध्ये तुम्ही अधिकत्वानं कराल, या महिन्यामध्ये तुमच्या हातून घडलेल्या वाईट कर्माचं फल सुद्धा अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला या महिन्याच्या शेवटी मिळणार आहे. म्हणून या महिन्यात दान धर्माधिक, जपतपाधिक, नाम संकीर्तनाधिक स्वरूपाच्या साधना अधिकत्वानं घडल्या पाहिजे. त्याकरता हा अधिक मास आहे की ज्या असलेल्या सत्कर्माचं फल आम्हाला या महिन्यामध्ये अधिकत्वानं मिळणार आहे. माझ्यासारख्या सांसारिक जीवाकडून, श्रमजीवी कष्टकरी मंडळींकडून नामचिंतन प्रकर्षानं घडेलच याची शाश्वती आपल्याला देता येत नाही. ऐका, नाम संकीर्तन ही कलियुगातील अत्यंतिक महत्वाची भगवत प्राप्तीची अशा स्वरूपाची शक्ती आहे. ऐका, आमच्या धर्म संस्कृतीमध्ये 4 युगाची संख्या शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. किती युग? बोला, किती युग सांगता येतील? कृत, त्रेता, द्वापार आणि कली या 4 युगाची संख्या आहे. काही काही मंडळीला रुपनर महाराज चौघाच्या खांद्यावर जायची वेळ आली तरी 4 युग कोणती हे सांगता येत नाही. ऐका, दुर्दैव आहे त्यांचं. पण ज्या वैदिक सनातन धर्मामध्ये आम्ही जन्माला आलो त्या संस्कृतीने 4 युगाची संख्या सांगितलेली आहे आणि प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची वेगळी वेगळी साधनं शास्त्रकारांनी सांगितली. कृतयुग आहे. ऐका, त्या कृतयुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन काय त्याचा विचार शास्त्रकारांनी सांगितला. त्या कृतयुगामध्ये भगवान विष्णूचं ध्यान धारणादी कर्म हे भगवत प्राप्तीचं मुख्य साधन ठरलं गेलं. कृतयुगाची कालमर्यादा संपली, युग क्रमांक 2 सुरू झालं, त्याला त्रेतायुग असं म्हटलं गेलंय. ऐका, त्या त्रेतायुगामध्ये पुन्हा कृतयुगातलं भगवत प्राप्तीचं साधन कालबाह्य ठरलं, बदललं आणि मग युग परत्वे साधनामध्ये बदल झाला. परमात्मा प्राप्तीचं त्रेतायुगातलं साधन ठरलं यज्ञाधिक कर्माचं आचरण करणं. ऐका, त्रेतायुगाची कालमर्यादा ही संपुष्टात आली. त्या त्रेतायुगामध्ये भगवत प्राप्तीचं जे यज्ञाधिक कर्माचं साधन होतं त्याच्यातही बदल झाला. आता युग सुरू झालं द्वापार. कोणतं युग?
दुपार नाही द्वापार. ऐका ए मावशानो, तुम्ही लय त्रास देऊन राहिले हो. अरे आले का गपचीप बसायचं. मला वाटतं वस्त्यांवरच्या सगळे एकत्र येतात संध्याकाळी ना, आणि त्याच्यामुळे त्यांची 8-8 दिवस भेट होत नाही. इथं आल्यानंतर या मंडपात त्यांना मन मोकळं करावं लागतं. नक्की करा बायांनो, नक्की मन मोकळं करा. पण माझं कीर्तन झालं. ऐका, द्वापार युगाचा आरंभ झाला आणि द्वापार युगामध्ये त्रेता युगातलं साधन कालबाह्य झालं. परिचर्यात्मक स्वरूपाचं कर्म हे द्वापार युगातलं भगवत प्राप्तीचं साधन बनलं. पुढे चालून द्वापार युगाचाही अस्त होण्याची वेळ आली. द्वापार युगामध्ये जे परिचर्यात्मक साधन होतं भगवत प्राप्तीचं, ते कालबाह्य झालं. आता द्वापार युगानंतर चौथं युग सुरू झालं. बोला कोणतं? ज्या युगामध्ये आज तुम्ही आम्ही आहोत ते कलियुग सुरू झालं. आणि त्या कलियुगामध्ये पुन्हा द्वापार युगातलं जे भगवत प्राप्तीचं साधन आहे ते कालबाह्य ठरलं. आणि कलियुगामध्ये एकच आता साधन उपयुक्त ठरू लागलं की ज्या साधनानं या असलेल्या पामरबद्ध अज्ञानी जडबुद्धीच्या लोकांना भगवत प्राप्ती होईल, असं एक महत्वपूर्ण साधन शास्त्रकारांनी आणि संतांनी या जगाला दिलं. ते म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, माझी करावे कलियुगा माझे करावे कीर्तन, केले नारायण देईल भेटी. श्लोक आहे असा. तृतीय अध्याय तो विष्णू, त्रेताया भेजतो मखैहि, द्वापारे परिचर्यायाम कलौत धरी कीर्तनात. कलियुगामध्ये बाकीची साधनं या कलियुगानं निष्प्रभ अशा स्वरूपाची ठरवली गेली. मग भगवंताचं नामचिंतन, प्रभूचं नामसंकीर्तन हे परमात्मा प्राप्तीचं कलियुगातलं अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं साधन आहे. बाकीची जेवढी असलेली ज्या त्या युगातली साधनं आहेत, मग ध्यान धारणादी साधन असेल, यज्ञ कर्माधिक साधन असेल, जपतपाधिक साधन असतील, या कलियुगामध्ये या साधनांना काहीही किंमत राहिली. बोला बोला. मग काय झालं त्या साधनांना? ऐका, तुकोबाराय म्हणतात, कलियुगामध्ये या सगळ्या यज्ञ यागाधिक जपतपाधिक साधनांना टीबी झाले. टीबी काय झाला? काय झाला? टीबी हा इंग्रजी शब्द आहे. मराठीमध्ये त्याला क्षय रोग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? या सगळ्या साधनांना कलियुगामध्ये क्षय रोग झाला. मी जबाबदारीनं बोलणारा
आणि जोड महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचा कीर्तनकार आहे. मी जबाबदारीने बोलले की क्षयरोगच झाला याकरता तुकोबरायचं प्रमाण आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या कोणत्या वाटा? कलियुगाच्या अगोदर भगवत प्राप्तीचे जे मार्ग आहेत, या कलियुगामध्ये या सगळ्या मार्गांना तुकोबाराय म्हणतात की क्षय रोगासारखा भयानक रोग झाला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. का? कलीन घडे साधन, आणि घडलं तरी उचित विधी विधान न कळे, म्हणून न घडे सर्वथा. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा. खरं सांगू रुक्मिणी महाराज या सोप्या शब्दानं वारकरी संप्रदायात फार बेकारी केली. ऐका, नामसंकीर्तन साधन काही सोपे किंवा भक्ती पंथ बहु सोपा, सोप्या शब्दानं फार बेकारी केली या संप्रदायामध्ये. सोपं आहे म्हणतात, सोपं आहे. बिड्या ओढून भजन केली तरी चालतंय, सोपं आहे. ऐका, काहीतरी खाऊन काहीतरी ओढून भजन केली तरी चालतंय, फार सोपं आहे. पण तुम्ही आम्ही समजतो तसा हा भक्ती मार्ग सोपा नाही. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्राच्या मालिकेमध्ये एक सूत्र आलेलं आहे. सोपा का? नारद महर्षी म्हणतात, अन्यस्मात् सौलभ्य, भगवत प्राप्तीच्या इतर साधनापेक्षा सोपा. म्हणून सोपा आहे. ऐका, बिडी ओढून भजन करणे इतका सोपा नाही, गांजा हाणून भजन करणे इतका सोपा नाही. म्हणून मी जबाबदारीने बोललो की या सोप्या शब्दाने बेकारी केली. तुम्ही समजता एवढा सोपा नाही. या इतर भगवत प्राप्तीच्या साधनापेक्षा हा सोपा आहे. अशी अत्यंत शिरोधार्य असलेली वारकरी संप्रदायातली ही नामसंकीर्तन नावाची साधन आहे. ऐका, वारकरी संप्रदाय हा बाजार गुणग्यांचा संप्रदाय नाही. जबाबदारीने कीर्तन ऐका. वारकरी संप्रदाय हा जनरंजन करणाऱ्यांचा, करमणूक करणाऱ्याचा, लोकरंजन करणाऱ्याचा संप्रदाय नाही. ऐका, मग वारकरी संप्रदाय हा वैकुंठवासी लक्ष्मण बाबा खेमनर इगतपुरीकर यांच्यासारख्या साधना प्रिय महापुरुषांचा प्रांत आहे. महाराज ज्या महान विभूतींनी पराकोटीची नामसंकीर्तन नावाची साधना जीवनामध्ये त्यांनी केली. ऐका, ज्या वारकरी शिक्षण संस्थेची धुरा लक्ष्मण बाबांनी समर्थपणानं पेलली, त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्हाला शिक्षण घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यांच्यानंतरची आमची गुरुजन मंडळी लक्ष्मण बाबांच्या अनेक गोष्टी आम्हाला पाठामध्ये सांगत असत.
नाम संकीर्तन ही साधना इतकी जबरदस्त केली का? त्याचं महत्वाचं कारण आहे, वारकरी संप्रदाय हा साधना प्रिय महापुरुषाचा संप्रदाय आहे. ऐका, खेळ गंमत करणाऱ्याचा हा संप्रदाय नाही. बाजारूपणानं धंदेवाईपणा करणाऱ्याचा हा संप्रदाय नाही. ऐका, रंगढंग उधळणाऱ्यांचा हा संप्रदाय नाही. बर काही नाही का? ज्यांना कोणाला वाटत असेल की मी या संप्रदायामध्ये येऊन अनेक प्रकारे रंग उधळेल, त्यांनी आपली तोंड कनातीच्या गमतीत काळी करावीत, त्यांनी या संप्रदायात येऊ नये. हा संप्रदाय महापुरुषांचा प्रांत आहे. लक्ष्मण बाबांच्या प्रतिमेकडे जर आपण आज पाहू गेलो तर नुसत्या आज उपस्थित असलेल्या प्रतिमेमध्ये चेहऱ्यावरचं तेज पहा तुम्ही. हे कशाचं तेज आहे? हे काजू बदाम खाल्ल्याचं तेज आहे का गावरान तुपाची रतीन लावण्याचं तेज आहे? जे तेज आपण बाबांच्या चेहऱ्यावर पाहतो ते नाम संकीर्तन साधनेचं तेज आहे. विठ्ठल ही साधना सर्वोपरी स्वरूपाची साधना आहे. तुकोबारायाधिक महापुरुषांनी सुद्धा ही साधना केली, नामसंकीर्तन. तुकोबारायांचं जीवन जर आपण पाहू गेलो तर समग्र जीवन ज्यांनी नामसंकीर्तन या साधनेला समर्पित केलेलं. बारकाईने कीर्तन ऐका, विक्षेप करू नका. संपूर्ण जीवन नामसंकीर्तन या साधनेला त्यांनी समर्पित केलंय. आज आपल्याला जर विचार केला तर आपण नामचिंतन या साधनेपासून शेकडो योजने दूर फेकलो गेलोय. आमच्या सप्ताहाला आम्ही नाव देतोय अखंड हरिनाम सप्ताह. आहे का नाही? दिले का नाही नाव? बोला ना. अखंड हरिनाम सप्ताह असं नाव देतोय. पण त्या सप्ताहामध्ये ज्यादा वेळ लोकांच्या कुटाळ्यातच जातोय. आपल्याला नामचिंतन हे मनापासून आवडत नाही. ऐका, दुसरी बाजू, नामचिंतनाचं महत्व सांगणारे कीर्तनकार सुद्धा आज समाजाला आवडत. ऐका, त्यांना रंगी ठकीच्या सासू सोनाच्या गप्पा सांगणारे पांचट कीर्तनकार आवडतात लोकांना. ऐका, पांचट कीर्तनकार आवडतात. हसवायला लावणारे कीर्तनकार आवडतात. कीर्तन तर खऱ्या अर्थाने रटण्या करताय दादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून कीर्तनकारांना समाजाला संसारातल्या गप्पा सांगू नये. काय 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 कीर्तनकारांना उपस्थित समाजाला कीर्तनामध्ये संसारातल्या गप्पा सांगू नये. का? तर कीर्तनकारापेक्षा पुढे बसलेल्या समाजाला संसारातले विनोद त्याच्यापेक्षा चांगली माहिती आहे. त्या गप्पा नाही मारायचे त्याने. कीर्तनकारानं कीर्तनात उभं राहिल्यानंतर ज्ञानोबाला तुकोबाला काय म्हणतात हे सांगितलं पाहिजे. बरेच कीर्तनकार असं म्हणतात की मला असं वाटतं. काय म्हणतात? बोला ना, म्हणतात का नाही? मी म्हणलं गड्या तुला काय वाटतं हे घरी जाऊन त्या बायकोला सांग. इथं कीर्तनामध्ये ज्ञानोबाला तुकोबाला काय वाटतं हे बोललं पाहिजे. आणि म्हणून समग्र जीवन नामसंकीर्तन या साधनेला समर्पित केलं असं तुकोबारायांचं जीवन आहे. एकदा वाराणसी क्षेत्रामध्ये एका साधकानं काशीच्या विश्वनाथाच्या समोर अनुष्ठान केलं. आणि अनुष्ठानही कशा करता केलं म्हणाल तर काशी विश्वनाथ त्याला प्रसन्न झाले आणि विचारलं की बा साधका, माझ्या महाद्वारामध्ये तू अनुष्ठान केलंस, काय कारण आहे? मी प्रसन्न आहे, बोल तुला. त्या काशीच्या साधकानं काशी विश्वनाथाला सांगितलं की देवा, माझे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची योग्य उत्तरं मला मिळाली पाहिजेत. त्याकरता भगवत प्राप्तीच्या भाग्यानं ज्या साधूचं जीवन विनटलेलंय अशा साधूची भेट मला माझ्या जीवनात झाली पाहिजे.
ही माझी अपेक्षा आहे. काशी विश्वनाथाकडे त्यांनी मागणी केली. कोणी? बोला आता. नाही, तुम्ही टाळ करीत थांबा. बोला आता. कोणी केली? त्या काशीच्या साधकानं काशी विश्वनाथाकडे मागणी केली. काशी विश्वनाथानं त्यांना सांगितलं की बाबा, सांप्रत कालामध्ये असं साधुत्व दुर्मिळ आहे. नाही, मी असं म्हणत नाही, पण दुर्मिळ आहे. त्याच्याकरता तुला हजारो मैलाचं अंतर कापून जावं लागेल. त्या काशीच्या साधकानं सांगितलं, देवा कुठं जायचं सांगा, पण असा अनुभवी साधू मला भेटला पाहिजे. ऐका, काशी विश्वनाथानं सांगितलं, या उत्तर प्रदेशातून प्रवासाला वाराणसीतून आरंभ करायचा, महाराष्ट्रामध्ये जायचं. महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर, ए मावशी, सुरुवातीपासून लई तरा चालवलंय तो आता. ऐका जरा. इंद्रायणी मातेच्या तीरावर देहू नावाचं एक पुण्य पावन क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये सांप्रत कालखंडामध्ये तुकोबाराय नावाचे एक महात्मे आहेत. ते तुमच्या प्रश्नाची अचूक योग्य उत्तर देतील. स्वानुभवी महानुभवी महात्मे, जा त्यांच्याकडे. कुठून कुठून यायचंय? काशीवरून यायचंय. हजारो मैलाचं अंतर आहे वाराणसी ते पुणे. त्या काळामध्ये दळणवळणाची साधनं नव्हती, पण तीव्र तर जिज्ञासेची तळमळ असल्या कारणानं हजारो मैलाचं अंतर कापून तो काशीचा साधक पुण्यामध्ये आला. कुठं आला? पुण्यामध्ये येऊन त्यानं देहू गावचा रस्ता विचारला. देहू गावाच्या रस्त्यानं मार्गक्रमणा करत 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 वेळ सकाळची आहे. प्रातः समयी देहू गावामध्ये त्याचा प्रवेश होतोय. हा काशीचा साधक गावात प्रवेश करतोय आणि देहू गावातली लोक त्यावेळी गावच्या बाहेर निघत होती. कशासाठी? त्या काळामध्ये मोदी सारखा पंतप्रधान नव्हता आणि घरोघर शौचालयाचं महत्व लोकांना पटलं नव्हतं. म्हणून सकाळी सकाळी, बोला ना, ज्याला शक्य होईल त्याला डबडं घेऊन, ज्याला नाही शक्य होईल त्यानं बगलत हात बांधून झोपले का सगळी मंडळी गावाच्या बाहेर. आणि हा काशीचा साधक गावात प्रवेश करतोय. प्रवेश करता करता त्याला विचित्र अनुभव आला की ज्या महापुरुषाच्या गावाचा पत्ता काशी विश्वनाथानं सांगावा, त्या गावच्या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला इथल्या गावकऱ्याने रस्त्याच्या दुतर्फा त्याच्या स्वागताकरता गुलाबाची फुलं टाकली होती. झोपले तुम्ही? बरोबर आहे ना, गुलाबाची फुलं टाकली होती. पण तो बिचारा नाक दाबून तसाच पुढे चालत राहिला. पुढे काही अंतर गेल्याच्या नंतर एक खड्डा होता. त्या खड्ड्याच्या जवळून जात असताना त्याला ध्वनी ऐकू आला, विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल, रामकृष्ण हरी. क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला. मनात विचार करतोय, मी ज्या जागेतून चाललोय ती अशौच अपवित्र जागा आहे की ज्या पवित्र जागेमधून चालताना माझ्या सारख्याला नाक दाबावं लागतंय. त्या अपवित्र जागेमधून नामचिंतनाचा ध्वनी प्रगट होतोय. कोण आहे असा चांडाळ की ज्याला पवित्र पवित्र जागेचं महत्व न कळता तो इथं नामचिंतन करतोय. म्हणून आकाशीचा साधक खड्ड्याच्या जवळ गेला. पाहतोय तर त्या खड्ड्याच्या बाजूला डोक्याला उपरण्याची टापशी बांधलेला, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या टपुऱ्या मण्याच्या माळा घातलेला, गालावरती अशा भगवंताच्या नामाच्या मुद्रा उमटवलेला एक माणूस त्या ठिकाणी प्रातर्विधीला बसलेला आहे. आणि शौचाला बसलेला असताना रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल या पवित्र मंगलमय नामाचं चिंतन करतोय. खूप बोलावं वाटलं त्या काशीच्या साधकाला,
खूप त्याची निर्भत्सना करावी वाटली त्या काशीच्या साधकाला, पण शेवटी तो शहाणा बनला. तो म्हटला, मी किती शहाणा असलो, माझं किती बरोबर असलं, तर या गावामध्ये मी पाहू नये. कसं आहे? पाहू नये. आणि पाहुण्यानं पाहुणेपणानं राहायचं असतंय. ऐका, त्यांनी बाकीच्या गावातल्या पंचायती घालायच्या काय घेणं आपल्याला. म्हण आहे ना, गावचा, बोला ना, गावचा हे नाही पाठवलं तुमच्या गावचा गावबळी. मला काय करायचं त्याचं म्हणून तो बिचारा निघाला. तुकोबारायच्या घराचा पत्ता विचारत गेला. जिजाबाई साहेबांचं अंगण झाडलोटीचं काम चालू होतं. तिथंच या काशीच्या साधकानं आई साहेबालाच विचारलं, तुकोबारायचं घर कोणतं. ऐका, आई साहेबांची चर्चा करत होते तेवढ्यामध्ये तुकोबाराय त्या ठिकाणी आले. आंघोळीच्या दगडावरती आपले अपवित्र पाय त्यांनी पाण्याने स्वच्छ धुतले आणि आलेल्या साधकाला विचारणा केली, कुठून आलात, काय आलात, गुळ पाणी दिलं. आणि मग त्याने सांगितलं, मी तुकाराम महाराजांना भेटायला आलोय. ते म्हटले, कुठे आहेत ते? तुकोबाराय म्हटले, माझ्या आईनं माझ्या बापानं या देहाला तुकाराम हे नाव दिलंय. त्या काशीच्या साधकानं कपाळावर मारून घेतलं. तो म्हटला, भगवान शंकर गांजा वडतोय आणि गांजा वडल्याच्या नादात त्यानं मला चुकीचा पत्ता सांगितला. ज्याला पवित्र अपवित्र जागा कळू नये, शौचाला बसताना नामचिंतन करतो, हा महात्मा असूच कसा शकतो? हा काय माझ्या प्रश्नाची उत्तर देणार आहे? तुकोबारायला तो म्हणतोय. तुकोबाराय म्हटले, ठीक आहे, दूरवरचा प्रवास करून तुम्ही आलात, थकलाय, स्नान करा, संध्या करा, देवपूजा करा, नित्यनेम करा, जेवण करा, थोडा आराम करा. मी पण आराम करतो. उठल्यानंतर चहा पाणी घेऊन मग तुमची विश्रांती झाल्यानंतर तुम्हाला जेही काय मला विचारायचंय ते विचारा. त्या साधकाचं स्नान, देवपूजा, नित्यनेम आवरला, जेवण दोघांनी बरोबर केलं. तुकोबारायांनी त्या पाहुण्याला अंथरूण टाकून दिलं, स्वतःही त्या ठिकाणी झोपले. पण महाराजांचं जीवनच असं आहे, नामचिंतनानं परिपूर्ण झालेलं. ऐका, डोका उशीवर टेकवल्या तुकोबाराय गुहरू लागले. काय 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 माणसं अशी भाग्यवान राहतात की त्यांना डोकं टेकवल्या झोप लागते का नाही? डोकं टेकवल्या झोप लागते. का लागते? ऐका, डोकं टेकवल्या झोप लागण्यासाठी दिवसभर केलेली कामं सरळ मार्गाची असावी लागतात. त्याला पडल्या झोप लागते. काय बोललो? दिवसभर उभी आडवी कामं करणाऱ्याला सुखाची समाधानाची निद्रा कधी लागू शकत? ऐका, हा साधक बेचैन आहे. तुकोबाराय घोरतात. हा उलटा पालटा या कुशीवरचा त्या कुशीवर पण काही झोप लागे ना. डोकं टेकवलं तर काय चमत्कार. डोकं टेकवल्या 101 लोकांनी नामाचा जय घोष करावा असा ध्वनी त्या काशीच्या साधकाच्या कानावरती प्रतीला आला. काशीचा साधक बावरला, उठला. त्याला वाटलं गल्लीत एखादी वारकऱ्याची दिंडी आली की काय म्हणून तपास करायला गेला, तर कुत्र नाही गल्लीत. परत आला. परत डोकं टेकवलं. निद्रा लागायची. तेवढ्यात आणखी जोराचा ध्वनी. 1000 लोकांनी नामचिंतन करावं असा ध्वनी त्याच्या कर्णपटलावर प्रतीला आला. पुन्हा उठला. कोणत्या दिंडी आल्यात म्हणून पाहायला गेला. अख्ख्या देऊचा दांडोळा घेतला, एकही दिंडी नाही. तिसऱ्यांदा आला. ऐका, लाखो लोकांनी नामाचा जय घोष करावा असा ध्वनी त्याला प्रतीला कानावर आला. मग मात्र उठला. समोर निद्रिस्त झालेल्या तुकोबारायाच्या अंगावरची शाल त्यानं बाजूला केली.
काय चमत्कार आहे म्हणून पाहू लागला. तुकोबाराय तर झोपलेले आहेत, मग नाम चिंतन करतोय कोण? अंगावरची शाल बाजूला केली दादा, काशीचा साधक आवाज झाला. तुकोबाराय एका कुशीवर झोपले होते. वरच्या बाजूला असलेल्या त्यांच्या बाहूला त्यानं कान लावला. काय चमत्कार! ज्या तुकोबारायांच्या नामचिंतनाला मी दोष देत होतो, त्या तुकोबारायांच्या शरीराच्या रोमारोमामधून, अंगावरच्या केसामधून हजारो नामाच्या सहस्र नामधारा प्रतीला येत होत्या. या साधकानं झोपलेल्या तुकोबाराच्या पायावर मस्तक ठेवलं आणि मनातल्या मनात खजील झाला. ऐका, सर्वसामान्यांसाठी असलेले पवित्र अपवित्रतेचे नियम मी महात्म्याच्या जीवनाला लावून पाहत होतो. अरे, ज्याच्या शरीरावरचे केस नामचिंतन करतात, असं नामचिंतन या साधनेला समर्पित असलेलं तुकोबारायांचं जीवन आहे. तुकोबारायांना अनेक लोकांनी सांगावं, तुम्ही जपाचं साधन करा, तुम्ही तपाचं साधन करा. ऐका, तुकोबाराय म्हटले काही किंमत राहिली नाही जप तपाधिक साधनांना. का? कलियुगामध्ये नाम संकीर्तन या साधनेनं जप तपाधिक साधनांना लाज आणलेली आहे. लाज. ऐका, सगळ्या साधनांना लाज आणलेली आहे. म्हणून ज्याला जे साधन करायचंय ते करा, पण आम्ही नामचिंतन या साधनेपेक्षा वेगळं साधन करणार नाही. कोणी काही जरी केली आचरणी, मत या कीर्तनी विनता. साऱ्या बाजूला मत या कीर्तनी विनता. कोणी काही जरी केली कोणी काहीही साधनाचं आचरण केलं तरी आम्ही नामचिंतन नामसंकीर्तनाविना साधन करणार नाही. तुकोबारायला विचारलं, महाराज असं काय होतं या नामसंकीर्तनानं? जीवन समर्पित करा. आज आपल्या देशामध्ये जेही काही सिद्ध पुरुष आहेत, त्या सिद्ध पुरुषांनी जीवनामध्ये नामचिंतन या साधनेनं सिद्धी मिळवल्या. तुम्ही आठवा जरा तीर्थावळीचं प्रकरण पहा. नामदेवराय ज्ञानोबारायांनी तीर्थयात्रा केल्या. राजस्थानच्या मारवाड प्रांतामध्ये गेला असता, वाळवंटातून चाललेले असताना दोघांना तहान लागली. पाणी नाहीये. एका ठिकाणी एक विहीर पाहिली. ज्ञानोबारायांनी त्या विहिरीत डोकावल्यानंतर ज्ञानोबारायला दिसलं की विहिरीच्या तळाला कुठंतरी कोपऱ्यात उगं छोटस डबक आहे, त्याच्यात पाणी आहे. तिथपर्यंत पोहोचायचं कसं? ज्ञानोबारायला सिद्धी प्राप्त आहे. त्या अष्टमहासिद्धीपैकी लघिमा नावाची सिद्धी, बरोबर ना? त्या लघिमा सिद्धीचा प्रयोग ज्ञानोबारायांनी केला. लहान बनले, विहिरीच्या तळाला गेले आणि त्या विहिरीतलं पाणी स्वतःही पिऊन आले. नामदेवरायला सांगितलं, नामदेवा तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला पाणी आणून देतो. ऐका, वाचा तीर्थावळ्या फार गोड आहे महाराज. कोणाला वाचायला टाइम नाही महाराज. आता अलीकडच्या काळात हरिपाठ धडपाठ नाही ते महाराष्ट्र भूषण कीर्तन चालू. तर तीर्थावळ्या कोण पाहायला गेला? लघिमेचे लाघव करून ते अवसरी. ज्ञानोबारायांनी लघिमेचं लाघव केलं आणि नामदेवरायाला म्हणतात, मी तुम्हाला पाणी आणून देतो. नामदेवराय म्हटले, सगळ्या जीवांचं भरण पोषण जो करतो त्या माझ्या पांडुरंगाला माझी चिंता आहे. तव गडगडीत खूप उदके ओसंडला. ऐका,
या ज्या सिद्धी सिद्ध महापुरुषाला प्राप्त आहेत, या सगळ्याच्या सगळ्या सिद्धी नामचिंतन या साधनेनं. ऐका, सातारा जिल्ह्यातल्या मान देशामध्ये एक गोंदवले नावाचं गाव आहे. माहिती तुम्हाला? कधी गेला? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तिथं आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या ग्रंथात असा उल्लेख आहे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना ज्या सिद्धी प्राप्त आहेत, त्या सिद्धीच्या प्राप्ती करता गोंदवलेकर महाराजांनी दुसरं काय साधन केलं? स्वतः महाराज म्हटले, नामचिंतन या साधने विना मी दुसरं काही केलं नाही. या सगळ्या सिद्धी मला नाम संकीर्तन या साधनेनं प्राप्त करून दिल्या. एवढी ताकद नाम संकीर्तन या साधनेमध्ये. दुर्दैव आहे आमचं की आम्हाला नेमकं तेच आवडत नाही. आभारी आहोत आपण, करंट्या कपाळाचे आहोत आपण की साधू संतांनी सगळ्या जगाला दिलेली साधना हीच आपल्याला आवडीनाशी झाली. तुकोबारायला लोक विचारू लागली, असं काय होतं? या नामचिंतन साधनेनं तुकोबाराने त्याचं उत्तर दिलंय, ब्रह्मभूत काया ब्रह्मभूत काया नामचिंतकाचं, नाम संकीर्तन करणाऱ्याचं शरीर ब्रह्मरूप होतं, ब्रह्मरूप होतं. तुकोबारायांच्या जीवन चरित्रातला एक प्रसंग आहे. ऐका ऐका ना, काही चुकलं असलं तर मला नंतर सांगा मावशानो. ऐका, तुकोबारायचं त्यांची जन्मभूमी आहे देहूगाव. देहूगाव आणि देहूगाव जन्मभूमी असून त्यांची कर्मभूमी आहे लोहगाव, पुण्याजवळच लोहगाव. माहिती ना? जन्मभूमी देहूगाव आणि कर्मभूमी लोहगाव. असं का? आपल्या महाराष्ट्राचा नियम आहे. आपल्या महाराष्ट्रात असा नियम आहे का जिथं पिकतं तिथं विकत नाही. नियम आहे आपल्या लोकांना. आपला माणूस मेल्याशिवाय त्याचं मोठेपण कळत. आपला उभा जन्म चाललाय पाहुण्याच्या बैलावर चुली घालण्यात. आपल्या माणसाचं महत्व आपल्याला कळत नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती या समितीची स्थापना केली ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री कैलासवासी R.R. पाटील. माहिती आहे ना? माहिती आहेत ना? अरे नाराज आहेत का माझ्यावर तुम्ही? बघ ऐका ना जरा, बोला ना मोठे. मी तुमच्याच तालुक्यातला आहे ना. ते R.R. पाटील असं म्हणत, महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी अगोदर मरावं लागतं. अनाथाची माय असलेल्या सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य असायचं. ते म्हणायच्या, बाळा हा महाराष्ट्र आहे रे, या महाराष्ट्रामध्ये पहिलं मरावं लागतं, मेल्याशिवाय मोठेपण मिळत. आपल्याला आपल्या माणसाचं महत्व कळत. ऐका, लक्ष्मण बाबा सारखा महात्मा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं कार्य जिथं जिथं चालू आहे, अगदी कर्नाटकापासून तर गुजरात पर्यंत जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबांचं नाव आदराने घेतलं जातं. आंबोरेकर एवढ्या गोष्टीने इतके तुम्ही भाग्यवान आहे, पण तुम्हाला तुम्ही भाग्यवान आहेत हे अजून कळलं. जरा कळा, संप्रदायामध्ये प्रवास करा. लाखाच्या आषाढीच्या ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये जा आणि कुठं कोपऱ्याला बसून
लक्ष्मण बाबा इगतपुरीकर कोण आहेत हे नाव कुठंतरी घ्या. अरे त्या परंपरेतल्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या भूमीने लक्ष्मण बाबा सारखं रत्न प्रसवलं अशी आंबोरेची भूमी आहे. मगाशीच मी या ठिकाणी म्हटलं कार्यकर्त्यांना की पूजनीय लक्ष्मण बाबांचं भव्य स्मारक आंबोरे गावामध्ये झालं पाहिजे. आमच्याकडून काय मदत तुम्हाला लागेल तुम्ही म्हणाल ती मदत करण्याकरता अख्ख्या तालुक्याभर मी फिरायला तयार आहे. मागच्या वर्षी तुमच्या गावचे सुपुत्र आणि आपल्या राजहंस दूध संघाचे चेअरमन दादांशी आमची चर्चा झाली. दादांना मी असं बोललो सुद्धा की लक्ष्मण बाबा हे फार मोठी विभूती त्यांचं एक स्मारक आंबोरेमध्ये झालं पाहिजे. तेव्हा त्यांनी तुम्ही तयार केलेल्या पुस्तकाची चर्चा आमच्या मध्ये झाली. केलंय ना बाबांच्या वरती एक ग्रंथ लक्ष्मण बाबांच्या वरती तयार केला आणि असं भव्य अतिभव्य स्मारक या ठिकाणी व्हावं. ज्या बाबांनी जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत योगदान दिलं त्या बाबांच्या नामाभिधानाला साजेसं वारकरी शिक्षण संस्थेचं कार्यही व्हावं. तीच खऱ्या अर्थाने लक्ष्मण बाबांची खऱ्या अर्थाने स्मृती राहील. ही अत्यंतिक महत्वाची विभूती या तालुक्यामध्ये होऊन गेली, या गावामध्ये होऊन गेली. पण आपल्याला त्यांचं हवं तेवढं पाहिजे तेवढं महत्व कळलं नाही. तसं तुकोबारायांची जन्मभूमी आहे देहूगाव, पण कर्मभूमी लोहगाव. सगळ्यात जादा कीर्तन त्यांची लोहगावात. एक दिवस मंदिरामध्ये कीर्तन चालू आहे. त्या काळामध्ये आधुनिकता नव्हती, विज्ञान तंत्रज्ञान नव्हतं, एमएससीबी नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती. पण त्या काळामध्ये काही कार्यक्रम करायचं म्हटलं की गाडग्यामध्ये बोला ना राखेल घ्यायचं, एका तारेला चिंध्या गुंडाळायच्या, त्याचा टेंबा तयार करायचा, तो राखेलच्या गाडग्यात बुडवायचा, तो पेटवायचा आणि त्या टेंब्याच्या उजेडात बोला ना आता टेंब्याच्या उजेडात कार्यक्रम करायचा हे सांगायला ज्ञानेश्वरी उचलावं लागेल तुम्हाला. त्या उजेडात कार्यक्रम चालू आहे, तुकोबारायचं कीर्तन चालू आहे, तुकोबारायचं कीर्तन चालू आहे. असं कीर्तन रंगलं महाराज, असं कीर्तन रंगलं इकडं पहा, असं कीर्तन रंगलं. तुकोबारायच्या कीर्तनामध्ये टाळकरी रंगली, पखवाजा रंगला, समोर बसलेले श्रोते रंगून गेले. तुकोबाराय रंगणार नाही काय? तुकोबाराय तर इतके रंगून गेले, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. तुकोबाराय रंगून गेले. आता मला सांगा, ज्यांच्या कीर्तनात लोक रंगली, टाळकरी रंगले, पखवाजा रंगला, गायक वादक रंगले, तुकोबाराय रंगले, मग टेंबा धरणारे रंगले नसतील काय? बोला ना. ते टेंबा धरणारे एवढे रंगून गेले, त्याला बुडवलेला पेटवलेला टेंबा विजायची वेळ आली तरी तो गाडग्यात बुडवावा याचं भान त्यांना राहिलं? बोला ना, नाही राहिलं. पर्यायाने टेंबे विजून गेले, सगळ्या मंदिरात अंधार कालो. काय आता कसा कार्यक्रम होणार? सगळ्यांनी डोळे मिटले. पण त्या डोळे मिटलेल्या समाजामध्ये एकाला एक डोळा किलकिला करून पाहिलं. तुकोबारायच्या चरित्रात, जीवन चरित्रात हा भाग आलेला आहे, कधीतरी वाचा. पाहिलं त्यानं की ज्या तुकोबारायच्या कीर्तनात मंदिरात अंधार पडलेला आहे, त्यानं थोडासा डोळा उघडून पाहिलं. कीर्तनात उभ्या असलेल्या तुकोबारायांच्या हृदयातून आत असलेली दिव्य तेज प्रभा समोरच्या मंदिरामध्ये फाकली होती आणि आत्मप्रभेच्या प्रकाशामध्ये तुकोबारायच्या जसंच्या तसं कीर्तन चालू होतं. हे देह ब्रह्मरूप होण्याचं होतं. कशामुळं? त्याला कारणीभूत जर काय असेल तर अतिपवित्र पद्धतीनं केलेली नाम संकीर्तन नावाची साधना आहे. म्हणून कही एखादे वैकुंठा जावे, ते ती वैकुंठाची केले आघवे.
ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व सततं कीर्तयतो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. पण ती नामचिंतन स्वरूपाची साधना अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. मग कशा पद्धतीने ती व्हावी? तुकोबारायांना कशा पद्धतीने नामचिंतन साधना मान्य आहे? तुकोबाराय म्हटले, ऐका, नामचिंतन साधना फल देणारी आहे. पण ही फल देणारी साधना साधन शुचित्वाच्या अवलंबाने जर केली तर ती फल देणारी आहे. तुकोबाराय काय आहे ती साधन शुचिता? तुकोबाराय म्हटले, ऐका, साधन शुचिता सांगतो. तुमको संकीर्तन साधना करत असताना नको असलेल्या दोन गोष्टी आम्ही थुंकून टाकल्या. ऐका, काय काय केलं? मी माझ्या वेळेत संपवणार आहे. तुम्ही जेवढा विक्षेप करणार तेवढी 5-5 मिनिटं वाढत जातील. ऐका, दोन नको असलेल्या गोष्टी थुंकल्या. का थुंकावं लागतं? ऐका, एखाद्या चांगल्या गोष्टीचं सेवन करायचं असेल तर अगोदर तोंडात असलेली वांगली गोष्ट थुंकून टाकावी. बोला ना, एका माणसाला सत्याचा स्वयंपाक चालू होता आणि आचार्याने सांगितलं जरा आमटीची टेस्ट पहा, आणि त्यांनी अगोदर वल्ली खाल्लेली होती. वल्ली नाही का? वल्ली खाल्लेली होती. काही काही पठ्ठे मी असे पाहिले, रुपनर महाराज तोंडातली तंबाखू एका बाजूला सारून चहा पितात. मी म्हणलं धन्य माता पिता या दोन गोष्टी नको असलेल्या गोष्टी तुकोबारायांनी थुंकून टाकल्या. कोणत्या गोष्टी आहेत? परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत त्या वाईट आहेत, निषिद्ध आहेत. मान आणि दंभ नावाची गोष्ट थुंकली. ऐका, आज तुमच्या माझ्यासारख्याचं जीवन जर पाहिलं तर आम्ही माना करता एवढे भुकेलेलो आहोत. साधं 10व्या श्रद्धांजली वाहण्याचा मान मिळाला नाही आम्हाला. झोपले का? तरी आम्हाला बायको मेल्याचं दुःख होत. माना करता एवढी मरमर करणारी माणसं तुम्ही आम्ही आहोत. ऐका, माना करता मारायचं नसतं. काही माणसं स्वाभिमान गहाण ठेवून मान मिळविण्याचा प्रयत्न करतात. योग्यता नसलेल्या माणसाचे बूट चाटेपर्यंत लोकांची माना करता मजल गेलेली आहे. अरे जिंदगीत एवढा हलकटपणा काय कामाचा? तुकोबाराय म्हणतात, जर रडूनच मान मिळवायचा असेल तर पुन्हा नाशिक हायवेला जाऊन रस्त्यावर आडवा झोपून जाऊ दे गाडी अंगावरून. जगण्यात काय मजा राहिली? ऐका,
रडोनिया मान कोणा मागता भूषण देवे दिले तरी कोड राही रुची आणि गोड. उलट ज्याला 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 माना सन्मानाची इच्छा राहते, ज्याला इच्छा राहते त्याच्या पदरात अपमान पडल्याशिवाय राहत नाही. मान इच्छितो अपमान पावे. मान मिळणं अपमान होणं हे प्रारब्धावर अवलंबून आहे. माना करता मरमर करण्याची गरज नाही. अन्न मान धन हे तो आमच्या महापुरुषांनी मान आणि दंभाकडे पाहताना कुस्तीत नजरेनं पाहिलं. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हटले, रस्त्याने चालत असताना एखाद्या डुकरानं विष्ठा टाकली, त्या विष्ठेकडे पाहत असताना जसा मनुष्य नाक दाबतो, तसं आम्ही मान आणि दंभाकडे पाहत असताना कुत्सित नजरेनं पाहतो. मान दंभ चेष्टा हेतो सुकराची विष्ठा. ज्यांच्या भूमीमध्ये आज मी ही कथा करतोय कीर्तन, ते स्वानंद सुख निवासी आमचे आजी गुरु लक्ष्मण बाबा खेमनर इगतपुरीकर, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आमचे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले असं सांगत. ऐका. बंकट स्वामी महाराज कोणाकोणाला ऐकून माहिती आहेत आमच्या परंपरेतले, त्या बंकट स्वामी महाराजांची ख्याती आहे. आज संप्रदायामध्ये जेवढ्या जेवढ्या भजनाच्या चाली म्हटल्या गेल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या चाली बंकट स्वामी महाराजांचं उष्ट आहे अशी योग्यता ते बंकट स्वामी महाराज आणि लक्ष्मण बाबा इंदोरचे राजे होते. इंदोरचे तुकोजी राजे होळकर. त्या तुकोजी राजे होळकरांनी इंदोर मध्ये सप्ताह केला. बंकट स्वामी महाराजांच्या आणि लक्ष्मण बाबांच्या अधिपत्याखाली सप्ताह केला. आणि सप्ताहाचं कार्याचं कीर्तन आटोपल्याच्या नंतर स्वानंद सुख निवासी लक्ष्मण बाबांना तुकोजी राजे होळकर दक्षिणा देऊ लागले. दक्षिणा देऊ लागले. माना सन्मानाची वस्त्र लक्ष्मण बाबाच्या अंगावर टाकली. पण ऐका ना, जशी आपल्या अंगावर घाण पडावी, घाण पडल्यानंतर जशी आपण ती झटकावी, तसं इंदोरच्या तुकोजी राजे होळकरांनी दिलेली दान दक्षिणा लक्ष्मण बाबाने अंगावरून अशी झटकून टाकली. म्हणून महापुरुषांच्या जीवनामध्ये मानाचं अजिबात त्यांच्या जीवनात महत्व राहत नाही. त्यांना माहिती प्रारब्धात असेल तर मिळेल. मान करो कोई मोह पर मारो, ही एक गोष्ट थुंकली. आणि दुसरी नको असलेली गोष्ट थुंकली म्हणजे दंभ. आता दंभ म्हणजे काय? ऐका. व्यवहाराच्या दृष्टीनं असावं एक आणि भासवलं जावं दुसरं, त्याला दंभ असं म्हणतात. पण परमार्थाच्या दृष्टीनं जे नाही ते भासवलं जाणं याला दंभ असं म्हणतात. एक आहे करत असलेला परमार्थ त्याचा डांगोरा समाजामध्ये पिटवू नये. का? आपण काय नाही ते सांगावं, पण आपल्याला एवढी सवय लागलेली आहे, आम्ही जे नाही त्याचा टेंबा समाजापुढे मिरविण्याचा प्रयत्न करतो. आता काही काही लोक दिंड्यां मध्ये गेली का देवपूजेचा पसारा मांडतात. तो पसारा मांडित असताना असे बसतात का जिकडून जास्त लोकांची गर्दी येताना दिसेल तिकडे तोंड करून देवपूजेचा पसारा मांडतो. आणि मग जेणेकरून असं बसतो की मला लोकांनी पाहावं. इथं गंध लाव, इथं गंध लाव, किलो भर गंधगोळीचा नाश करतो. आणि लोक रताळे असे की ते म्हणतात त्याच्यासारखा संत नाही. ऐका. आपला परमार्थ लोकांना दिसू देऊ नये. दिसू देऊ नये महाराज. तुम्ही म्हणणार का दिसू देऊ नये? लोकांची नजर लागली. तुकोबाराय वेडे होते का भंडाऱ्यावर जाऊन भजन करायचे?
एक दिवस पांडुरंगानेच विचारलं, का हो एवढ्या जंगलात येता? मालकीचं मंदिर आहे गावात, त्याच्यात का नाही तुम्ही भजन करत? जंगलात का जाता? तुकोबाने म्हटले, देवा याच्यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. मी लोकांतात भजन करत नाही, परमार्थ करत नाही. का? लोकांची नजर माझ्या परमार्थाला लागेल. म्हणून ज्यांना ज्यांना परमार्थ करायचा आहे, ज्यांना लोकांना दाखवायचंय, त्यांच्याकरता बंधन नाही. पण ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांनी लोकांना न दिसता करावा. का? तो लोकांच्या नजरा फार खराब आहेत. सांगू तुम्हाला किती खराब. काहींच्या खराब नजरांनी लोकांची दुबती जनावर आटवली. बघले का? म्हणून दांडोळा पिटू नये. जीवनात आपण जे नाही ते दाखवणं त्याला दंभ असं म्हणतात. गीतेच्या भाषेमध्ये मिथ्याचार हा उच्चते. माणसाच्या आयुष्यामध्ये जर आपलं कल्याण व्हावं वाटत असेल तर ढोंग दंभ बाजूला टाकला पाहिजे. तुकोबाराय म्हटले ऐका, हित व्हावे तरी, हित व्हावे तरी मान दंभ याच्यावर थुंकले. जीवनातल्या या दोन गोष्टी थुंकून टाकल्या, ही महत्वाची साधन आहे. ऐका, लोकांना दाखवण्याकरता नाही. आमच्या पिढीतले कीर्तनकार एवढे प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत. साधं आंबोऱ्याच्या वढ्याला जरी आता एखाद्याने प्रवचन केलं ना तर लगेच उद्या व्हॉट्सअपला टाकतो, अमक्या अमक्या नदीला आमचे प्रवचन झाले. परमार्थ मातीत गेला. लोकांना दाखवण्याकरता नाहीये महाराज. म्हणून थुंकून या मान दंभ करीतो कीर्तन. ही साधना अत्यंत वरिष्ठ स्वरूपाची साधना आहे. मानदंभ या वैगुण्याला थुंकून आम्ही ही साधना केली. आणि मग त्या साधनेची फलश्रुती काय असं जर कोणी विचारलं, महाराज म्हटले ऐका, झालं उदासीन देही, झालं उदासीन देही,
झालो उदासीन देही एका विन चाड नाही आणि उदास झालो आम्ही तरी आस झालो टाकून उदास. महात्मे उदासीन वृत्तीनं राहतात. त्याची दोन कारण आहेत. का उदासीन वृत्तीनं राहतात? त्यांच्या उदासीनत्वाच्या पाठीमागे दोन कारण शास्त्रकारांनी सांगितली. पहिलं कारण आहे, ऐका, पहिलं कारण आहे मिथ्या ज्ञान. देहावर उदास राहण्याचं दुसरं कारण आहे असंबंध ज्ञान. मिथ्या ज्ञान आणि असंबंध ज्ञान या दोन कारणानं महात्मे या शरीरावर उदास राहतात. मिथ्या ज्ञान म्हणजे काय? या शरीराचं मिथ्यत्वानं निश्चयानं ज्ञान व्हावं. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्ष नसे भासत असे. देह खोटा आहे. आणि ऐका, एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं, पदार्थाचं खोटे पण आपल्याला कळलं. मला 5 मिनिटात संपवायचंय, फक्त वळवळ करू नका. ऐका, वस्तूचं, व्यक्तीचं, पदार्थाचं खोटे पण आपल्याला कळलं की मनुष्य त्याच्यापासून लांब राहायला सुरुवात करतो. ऐका, आमचे गुरुजी सांगायचे, एक दिवस सकाळच्या प्रहरी एक बैरागी एका घरी भिक्षे करता दारात उभा राहिला. भिक्षे करता त्याला आनंद पुकारला, पण आतमधून कोणी त्याला रिस्पॉन्स देईना, प्रतिसाद देईना. अरे इकडे पहा ना, बरोबर नाही करता, विठ्ठल विठ्ठल त्याला कोणी प्रतिसाद देईना म्हणून तो आतमध्ये दाराच्या आत गेला, वसरीवर उभा राहिला. पुन्हा आवाज टाकला त्यानं. मग नंतर लक्षात आलं की एक 6-7 वर्षाचं लेकरू तिथं भिंतीला टेकून वसरीवरती बसलेलं आहे. तरी सुद्धा आतून कोणी काही प्रतिसाद देईना. 2-3 वेळा त्यानं आलं पुकारला. आणि त्या पोराकडे पाहता पाहता त्या साधूची बैराग्याची नजर जमिनीवर गेली. तर पाहिलं त्या साधूनं, बैराग्यानं, की त्या जमिनीवर मुलाच्या पुढं एक चांदीचा ठोकळा पडलेला दिसतोय, असा चमचमणारा. त्याचा लोभ जागा झाला. त्याला वाटलं या 5-6 वर्षाच्या पोराला काय करणार आहे, म्हणून तो त्या पोराची नजर चोरून असा पुढे पुढे गेला आणि चमचमणाऱ्या चांदीसारख्या दिसणाऱ्या त्या ठोकळ्यावर असा पाय ठेवला, दाबला. त्याला वाटलं या पोराला काही दिसलं नाही, मी आता हा ठोकळा उचलणार आणि माझ्या जोडीत टाकणार. पण त्या 6-7 वर्षाच्या लेकराच्या चाणाक्ष नजरेतून त्या बैराग्याची कृती काही सुटली नाही. ते आतापर्यंत आबोल होत. पोटपर्यंत त्याने त्या रुपयावर पाय देईपर्यंत ते गप होतं पोरग. पण जसा यानं रुपयावर पाय दाबला तसं ते पोरग आरडलं, आई ग, कुठे तू, लवकर ये. या जोडण्यानं आपल्या रुपयावर पाय ठेवलाय, याचा उचलण्याचा हेतू दिसतोय, जोडताय हातात, लवकर. जोरात ओरडलं. तसं आई सुद्धा आतून ओरडली, काय चिंता नको करू बाळा, नेऊ दे त्या मेल्याला. आणि 3 दिवसापासून तिथंच पडलाय, खोटा आहे तो. खोटा आहे हे कळल्यावर किती दिवस पाय ठेवून राहील सांगते. जगदीशी पाय बाजूला केला. का? मिथ्यत्वानं एखाद्या वस्तूची प्रतीती आली की महात्मा त्याचं तादात्म्य धरत नाही. तसं हे शरीर जाणार आहे. ऐका, देह जाईल
ऐका ना. यासी काळोबा खाईल. काळोबा कुठून आणली? म्हणून भजन करणाऱ्याने सुद्धा गाथेत अभंग पाहावेत मग म्हणावेत. पण म्हणत नाही. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो ना त्या संस्थेमध्ये पाठांतर शुद्ध पाठांतराला अनन्यसाधारण महत्व. काना उकार मात्रा रस्व दीर्घाची जरी चूक झाली तर आमचे वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य लाटे खाली मारत होते. लाटे खाली पाठ असं असावं लागतं शुद्ध स्फटिकासारखं. देह जाईल जाईल त्यासी काळवा खाईल. मिथ्यात मानत ज्ञान म्हणून देहावर उदास आणि असंबंध ज्ञान. आपला त्याचा काही संबंध ऐका आपला त्याचा काही संबंध नाही. वृक्षाची सावली वाटे जाता मिळली घरावरी देतुली असतानाही. आणि म्हणून ज्ञानोबा नाथमार्गाचं एक अभंग आहे. आकाश मार्गाने काही चिमण्या चालल्या होत्या. एका बंगल्याच्या स्लॅबवर तांदूळ वाळत होते. त्या स्लॅबवर ते चिमण्या उचलल्या उतरल्या तांदळाचे कण काही त्यांनी चोचीत घेतले आणि आपल्या पिलांकरता ते तांदूळ घेऊन चालल्या. मला सांगा या मावश्या आंबोऱ्याच्या बाया ऐका तांदूळ वेचून झालं आकाशात चिमणीनं उडाल्यानंतर असं कधी चिमणी म्हणली का या बंगल्याचा स्लॅब माझ्या मालकाच्या नावाचा आहे. ऐका धान्य टिपण्याकरता उतरली होती. काम झालं निघून चालली. पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहती तैसे असावे संसारी. म्हणून महात्मे असंबंध ज्ञानानं देहावर उदास राहतात. तैसो या देहावरी उदासायची यापरी उखिता कैसा निढारी बायसाला असे जायाचे जैसे लेणे अंगावरी हाच वाने तैसे देह धरणे उदास जायाचे. म्हणून झालो उदासीन देही या देहावर उदास झालो. आमच्या जीवनामध्ये काही इच्छा उरली नाही. आणि उरली असेल तर एका विन चाल नाही एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. ही नाम संकीर्तन साधना करत असताना आणखी एक गोष्ट आम्ही जीवनामधून हद्दपार केली ती म्हणजे अर्थ अनर्थासारिखा करून ठेवीला पारिखा. अर्थ म्हणजे पैसा. ऐका मग तुम्ही म्हणणार परमार्थाला पैसा लागत नाही का? परमार्थाला जरूर पैसा लागतो. परमार्थाला जरूर पैसा लागतो. पण पैशाचा मोह परमार्थिकाला प्रतिबंधक ठरतो. करून ठेवीला पारिखा. हे कोणाला जमत नाही महाराज. 50,000 रुपये सुपारी ठरवून आल्या कीर्तनकाराला हे शक्य नाही. ज्यांनी यांनी संप्रदायात बाजार मांडला लक्ष्मण बाबा सारखी माणसं पाहत असतील त्यांना ते कदापि माफ करू शकत नाही. 4 दिवस आनंदाचे जातील. अरे हा संप्रदाय ही सेवा हे संकीर्तन ही चिंतन घर बांधण्यासाठी नाही. ऐका गडगंज संपत्ती वैभव कमवण्यासाठी नाही. तुकोबाला म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने ही साधना केली का तर अर्थाच्या पाठीमागे 15 अनर्थ. अर्थानामर्जने क्लेशस्तथैव परिपालने किंवा स्थेयमिनिसानुतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच. म्हणून अर्थ अनर्थासारिखा करून ठेवीला पारिखा झालो उदासीन देही एका विन चाड नाही. आणि म्हणून सगळं वैगुण्य जीवनामध्ये बाजूला फेकलं आणि आता उपाधी वेगळा Oh,
तुका राहिला सोहळा काय का सोहळा आणि ओवळ हे पाळलं जातं काही लोकांमध्ये. ओवळ जीवन म्हणजे विटाळानं परिपूर्ण अशा स्वरूपाचं जीवन आहे. पण तुम्ही आम्ही समजतो तो व्यावहारिक विटाळ संतांना मान्य नाही. मग परमार्थाच्या क्षेत्रात विटाळ कोणता ऐका ऐका. लक्ष्मण बाबांनी त्यांच्या जीवनामध्ये हा विटाळ जीवनभर सांभाळला. विटाळ तो परद्रव्य करणारी येथून या दोरी सोहळा तो ऐका. आणि म्हणून दुसऱ्याच्या घरचं द्रव्य आणि दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणं हा जीवनात खरा विटाळ आहे. आणि यापासून अलिप्त जे राहतात त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं उपाधी वेगळं आहे. जीवनभर नैष्टिक ब्रह्मचर्य व्रताचं अनुपालन स्वानंद सुख निवासी लक्ष्मण बाबांनी जीवनात केलं. आणि हेमनर परिवाराचा गौरव अख्ख्या देशामध्ये खऱ्या अर्थानं उंचीला नेण्याचं कार्य केलं. हाटकर धनगर समाजाचा गौरव कोणी कोणी वाढवला म्हणतील, कोणी कोणी वाढवला म्हणतील, पण आमचं ठाम मत आहे या हाटकर धनगर समाजाचा खरा गौरव जर देशात कोणी वाढवला असेल तर वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी लक्ष्मण बाबा इगतपुरी करायला. संप्रदायामध्ये एक स्वतः वेगळं अधिष्ठान बाबांनी निर्माण केलं आणि जीवन उपाधीपासून दूर ठेवलं. सगळ्या झंझटापासून ते बाजूला राहिले. प्रसिद्धीच्या पासून शेकडो कोस दूर राहिले. का? शहाण्या माणसाची विचारधारा प्रसिद्धी त्याला मान्य नाही. हा सिद्धाचा वर्ग आहे. का? जीवनामध्ये त्यांनी गुणवत्ता जपली महाराज. आणि ज्याची गुणवत्ता चांगली, ज्याचा दर्जा चांगला, त्याला प्रचाराची प्रसिद्धीची गरज लागत. बोला बोला बोला. हे आपण पुण्याला जाताना चन्नपुरी घाटाच्या खाली या ढगडी बाबाच्या तिथं त्या हॉटेल पुढे काही काही माणसं पाहतो रोजाने ठेवलेली पाहतो ना. पण रात्रीची वेळ असेल तर ते लाईटीचं दांडकं घेऊन आणतो आणि दिवसा असेल तर एक दिवस मी आमच्या गावाला चाललो होतो सकाळी सहकुटुंब आणि तिथं एका हॉटेलवाल्या पोरानं अशी शिट्टी वाजवली या मानला. आमची बायको म्हणली आहो ते हॉटेलवाला नाश्त्याला बोलवी चला. म्हणून मी बोलून गाडी त्याच्या जवळ नेली. म्हणून माहित होतं काय होणार. त्याला म्हणलं काय बाबा का शिट्टी केली, हात केला का शिट्टी वाजवली. तर मला नाश्ता करा ना साहेब बरं का. मी म्हणलं फुकट आहे का? नाही हो म्हणलं. मग हॉटेल करावं लागल. म्हणजे मग आमच्याच पैशाने खायचंय तर तुझं फुरफुर करायचं काम काय? ऐका. ज्यानं दर्जा सांभाळला, गुणवत्ता सांभाळली, भगवान त्याच्या प्रचारकाचं काम करत असतो. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. आणि म्हणून कोण सांगायलाच गेले होते देशोदेश. कोण? लक्ष्मण बाबा सारखं साधुत्व मोरे गावामध्ये त्यांचे पूर्वज. या मातीमधून त्यांचा अंकुर उदयाला आला. अरे कोण सांगायला गेला होता महाराष्ट्रामध्ये? देवानं त्यांची कीर्ती त्यांना नको असताना दाही दिशांना पसरवली. उपाधी वेगळा तुका राहिला सोहळा झालो उदासीन देही एका विन चाड नाही. असं जीवन लक्ष्मण बाबा त्यांच्या आयुष्यामध्ये जगले. आपल्याला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यांच्या गावात आपण जन्माला आलो. सगळ्या गावकऱ्यांच्या पाया पडून एक विनंती करेल की भगवंतानं, पांडुरंगानं, देवानं, आपल्या कुलदैवतानं आपल्याला आंबोरेकरांना भरपूर दिलेलं आहे. ऐका. भरपूर दिले म्हणण्यापेक्षा 56 फाळके दिलेले आहे. कोणीच कमी नाही, कोणीच कमी नाही. फक्त एकच विनंती, एवढ्या महान साधुत्वाचं स्मारक स्मृती मंदिर आंबोरेमध्ये दुसऱ्या पुढच्या अधिक मासापर्यंत तुम्ही मंडळींनी केलं पाहिजे ही तुम्हाला खऱ्या अर्थाने विनंती राहील आमची. आणि तुम्ही निश्चितपणानं ते स्मारक लक्ष्मण बाबाचं कराल अशी अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी ठेवतो. सगळी भजनी मंडळी, टाळकरी महाराज मंडळी सगळ्यांच्या पायाचं दर्शन देतो. आणि पुन्हा एकदा
स्वानंद सुखनिवासी लक्ष्मण बाबांच्या पवित्र चरणारविंदाला विनम्र अंतःकरणाने अभिवादन करून थांबतो. तुकाराम 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 महाराज